याच्यापूर्वी दर्शन दिलं होतं, संभाषण समर्थांबरोबर केलं होतं, म्हणून हा जो आवाज आला हा रामरायांचाच माझ्या रामरायाचा आवाज आहे हे समर्थांनी ओळखलं, आनंद झाला आणि त्यांनी उडी मारली आणि थोडं विनोदानी म्हणतो एकावर एक फ्री अशा दोन मूर्ती बाहेर काढल्या. गेले कशासाठी होते? रामरायांना बाहेर काढण्यासाठी, पण दोन मूर्ती मिळाल्या. एक मूर्ती प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची, ती मूर्ती समर्थांनी चाफळच्या मंदिरात स्थापन केली. त्याची गोड कथा आहे, ती नंतर कधीतरी पाहता येईल, हे अस्थानी ठरेल. दुसरी जी मूर्ती मिळाली ती ह्या महिषासुरमर्दिनी देवीची मिळाली आणि समर्थांनी अत्यंत विचारपूर्वक या देवीची स्थापना चाफळला न करता, चाफळला भरपूर जागा आहे तिथेही करता आली असती स्थापना, पण हेतुपूर्वक समर्थांनी या देवीची स्थापना पूर्वाभिमुख, आता ही जी दिशा आहे ना ही पूर्व दिशा आहे, या ठिकाणी समर्थांनी हिची स्थापना केली देवीची. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज गडावरती येत असत, सज्जनगडावरती, कारण मुळात सज्जनगड शिवाजी महाराजांचा आहे, समर्थांना 2 गड त्यांनी ऑफर केले, त्याच्यातला एक गड समर्थांचा आहे. ठीक आहे की तुम्ही आता दगदग बंद करा आणि खूप दगदग केली जीवनामध्ये, म्हणजे आता विश्रांती घ्या आणि माझ्या ठिकाणी विश्रांती घ्याल तर मला आवडेल अशी उभाचं मन राखायचं, म्हणून समर्थांनी हा गड निवडला. हा गड निवडण्याच्या मागचंही कारण आहे, कारण इथं ऋग्वेदाची संहिता ज्यांनी स्थापित केली असे महान ऋषी, त्यांचं हे स्थान आहे. इथं त्यांनी तपस्या केली होती, ठीक आहे ना. त्या ऋषींची त्या ऋषींची तपस्या इथे झाली होती. अश्वलायन म्हणून ऋषी होते, त्यांनी हे स्थापन केलं होतं, इथं तपस्या केली होती, म्हणून हा अश्वलायन गड म्हणून सुद्धा म्हटलं जायचा. त्याचंच एक अपभ्रष्ट रूप अस्वलगड पण झालं होतं, सज्जनगडचं अश्वलायनचं अस्वल झालं होतं. आणि नंतर मग अनेक साधू संत इथं आले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर समर्थ अध्यक्ष होते, शिवाजी महाराज स्वागताध्यक्ष होते आणि शेकडो नव्हे हजारो संत इथं आले आणि महत्वाचे सगळे विषय त्याच्यात गावोगावी कसं रामराज्याचं रूप आणायचं, गावोगावी हनुमंताची उपासना कशी वाढवायची, शक्तीची बळाची उपासना कशी वाढवायची, हे सगळं डिस्कशन या गडावरती झालं. आणि मग शिवाजी महाराजांनी प्रस्ताव ठेवला, हजारो सज्जन इथं आले म्हणून जो परळीचा किल्ला म्हणतात, कारण का या गावाच्या पायथ्याशी परळी नावाचं गाव आहे, म्हणून परळीचा किल्ला असं त्याचं नाव होतं. तर याचं नाव आता सज्जनगड करावं असा प्रस्ताव शिवाजी महाराजांनी ठेवला आणि त्या सभेचे अध्यक्ष स्वतः समर्थ होते, त्यांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्या दिवसापासून याला आपण सज्जनगड असं म्हणतो. तर समर्थांनी फार पूर्वी स्वतः समर्थ इथं कायमस्वरूपी राहायला येण्याच्या अनेक वर्ष आधी या देवीची स्थापना इथे केली. का? कारण महात्म्यांना फार पुढचं दिसत असतं, विजनरी असतात ते. एक दिवस आपल्याला इथं निवासाला यायचंय त्यांना माहित होतं आणि म्हणून या देवीची स्थापना इथं केली. आणि या देवीचं आणि समर्थांचं खूप जवळचं नातं आहे. या देवीचं आणि छत्रपती शिवरायांचं खूप जवळचं नातं आहे. कारण शिवाजी महाराज काय किंवा समर्थ रामदास स्वामी काय, या दोघांचीही कुलस्वामिनी ही तुळजा माता आहे. पुढे तुळजा भवानी ही दोघांचीही कुलस्वामिनी आहे, समर्थांची आणि शिवाजी महाराजांची. आणि त्याहून वेगळं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्र धर्माचा उपदेश जर कुणी केला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र धर्माचा उपदेश तुळजा भवानींनी केलेला आहे. तो उपदेश केशवाचार्य नावाच्या एका वेदनिष्ठ आचार्याला स्वप्नामध्ये येऊन महाराष्ट्र धर्माचा उपदेश देवीने केला 13व्या शतकामध्ये, 13th सेंचुरी. आणि सांगितलं की माल्हाजापूर म्हणजे आजचं मालाड, कुठे आहे मालाड? मुंबईमध्ये, बरोबर. तिथं जोगेश्वरीचं स्थान आहे जवळ, तिथून राईट. तर त्या ठिकाणी या सगळ्या क्षत्रियांना एकत्र कर आणि मुलं आहे की जो उपदेश मी तुला महाराष्ट्र धर्माचा केलाय तो उपदेश या सगळ्या क्षत्रियांना कर.
अशी आज्ञा देवीने प्रत्यक्ष या केशवाचार्यांना केली. केशवाचार्यांनी ती गोष्ट नायकोजीराव म्हणून त्या काळातले क्षत्रियांचे प्रमुख होते, त्या नायकोजीरावांना सांगितले की देवीची अशी आज्ञा आहे आणि इथं आपल्याला एक सभा घ्यायची. मग त्या जोगेश्वरीच्या जवळ ती सभा घेतली गेली आणि त्या सभेमध्ये तुळजाभवानींनी महाराष्ट्र धर्म काय सांगितलाय तो सगळा महाराष्ट्र धर्म त्या केशवाचार्यांनी त्या क्षत्रियांना सांगितला. पण आपण सगळे कसे आहोत, लेट करंट आहोत, बरोबर ना. लेट करंट मी का म्हटलं, उपदेश केला 13व्या शतकात, एक्झिक्यूट झालं 17व्या शतकात, 4 शतक मध्ये रिकामे गेले. पण हा जो देवीचा उपदेश आहे महाराष्ट्र धर्माचा, तो मोठ्या ज्ञानी लोकांच्या चर्चेमध्ये राहिला आणि त्याचं सगळ्यात मोठं प्रत्यक्षदर्शी आणि व्यापक असं भाष्य देवी जगदंबेच्या नंतर जर कुणी केलं असेल तर ते समर्थ रामदास स्वामींनी केलंय की महाराष्ट्र धर्म काय आहे. हे सगळं भाष्य समर्थांनी स्वतः केलं आणि त्या महाराष्ट्र धर्मामध्ये सांगितलं की स्वराज्याची निर्मिती केली पाहिजे, परराज्याची निर्मिती उपयोगी नाही, या लेंछांचा संहार करायला हवा आणि क्षत्रियांनी आता एखाद्या शेतकऱ्यासारखी नांगर वगैरे खुरपी हातात घेतलेली आहे, त्याचा त्याग करून तलवार आणि धनुष्यबाण हातात घ्यायला हवं. ही जी देवीची आज्ञा होती तीच आज्ञानंतर समर्थांनी शिवरायांना आणि इतर लोकांना केली की आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठा तितुका मेळवावा, आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे न करिता तकवा पूर्वज हसती. हा प्रयत्न जर आपण केला नाही तर तुमचे श्रेष्ठ पूर्वज असणारे मोठे मोठे राजर्षी जे होऊन गेले याच्यापूर्वी ते सगळे तुम्हाला हसतील. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः, एक गीतेतलं वचन सुद्धा देवीने सांगितलं होतं आणि तो उपदेश समर्थांनी केला आणि म्हणून या देवीचं स्थान महत्वाचं आहे. कारण तो उपदेश मुळातला देवीचा उपदेश आहे की जो समर्थांनी नंतर उपदेश पुन्हा केला आणि शिवाजी महाराजांनी एक्झिक्यूट केला. म्हणून जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज गडावर आले त्यावेळेला मोस्ट प्रॉबेबली त्या दोघांची भेट देवीच्या साक्षीनं झाली. म्हणून तिथं तो चौथरा दिसतोय तुम्हाला, शिवाजी महाराज समर्थ इथं भेटत असत वगैरे लिहिलं ना, तो थोडा नंतर मॉडिफाय केलेला आहे, पण ठीक आहे, प्रतीक म्हणून त्याला मानायला हरकत नाहीये. पण या ठिकाणी देवीच्या साक्षीनं दोघं भेटायचे आणि देवीचा कल काय आहे, कौल काय आहे हे पाहून निर्णय घेतला जायचा की आता स्वराज्याची पुढची चाल, म्हणजे प्रत्येकच चाल असं नाही, पण महत्वाचे जे काही मुद्दे असतात की काय करायला हवं, देवीच्या साक्षीनं हे सगळे निर्णय समर्थ आणि शिवरायांच्या उपस्थितीमध्ये होत असत. हे या देवीचं काय आहे, महत्व आहे. म्हणून ही अंगलाई देवी महाराष्ट्र धर्माची जननी आहे आणि स्वराज्याची स्वाभिमानी देवी आहे. म्हणून ज्याला ज्याला स्वराज्य निर्मिती आणि शिवरायांचं आणि समर्थांचं जीवन समजून घ्यायचंय त्याला त्याला या देवीचा आशीर्वाद मिळाला पाहिजे हे लक्षात ठेवा. हे इतकं महत्वाचं हे देवीचं स्थान आहे. तर इथं तो हा धर्मध्वज आहे आणि इथं हा हिंदूंचा धर्मध्वज, ज्या वेळेला सगळीकडे हिरवे ध्वज फडकायचे त्यावेळेला भगवा ध्वज इथं फडकत होता. येते का लक्षात? आता आपल्याला त्याचं एवढं महत्व लक्षात येणार नाही कारण आता आपण सगळीकडे भगवे ध्वज फडकवतोय, पण तो इतका भयानक आणि बिकट काळ होता की तुमचा भगवा ध्वज दिसला तर तुमचं मुंडकं उडेल, ध्वज तर उडणारच आहे, तुमचंही मुंडकं उडेल. अशी परिस्थिती असताना समर्थांनी हा ध्वज इथं स्थापन केलेला आहे. धर्माचा हा ध्वज आहे, येतो लक्षात. आणि तेच कार्य नंतर समर्थांच्या नंतर 250-300 वर्षांनी श्रीधर स्वामींनी केलं. म्हणून त्यांनी सुद्धा हीच प्रेरणा घेऊन असा धर्मध्वज हा म्हणून कर्नाटकात एक ठिकाण आहे शिवमोग्गाच्या जवळ वरदपूर, तर त्या ठिकाणी श्रीधर स्वामींनी सुद्धा असाच धर्मध्वज स्थापन केलेला आहे. म्हणून या धर्मध्वजाला आपण नुसता भगवा ध्वज म्हणतो, पण तो भगवा ध्वज हा रंग झाला त्याचा, तो काही त्याची खरी आयडेंटिटी नाहीये. त्याची खरी आयडेंटिटी धर्मध्वज ही आहे आणि भगवा ध्वज म्हणजेच हिंदू धर्माचं प्रतीक आहे हे विसरायचं नाही आणि म्हणून तो महत्वाचा ध्वज आहे. ठीक आहे, तर तो धर्मध्वज इथून पहा. वेळ आपल्याकडे कमी आहे.